मॅनहोलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झालेला आहे। मामा कसं पाहता, महायुतीचं सरकार आहे आणि महायुती स्वतः महापालिकेमध्ये विराजमान आहे आणि हे असताना करोडो रुपयाचा निधी नालेसफाईला दिला जातो, त्यानंतर रस्ते बनवण्यासाठी करोडो रुपयाचा निधी दिला जातो। मग नेमका अशा गोष्टी होतात कशा? येलवाडमध्ये खैरान रोड सन्मान हॉटेलच्या समोर मुंबई महानगरपालिकेचं मलनिसार वाहिनीचं एक चेंबर आहे। हे चेंबरचं झाकण उघडं असल्यामुळं असलम उस्मान शेख हा 60 वर्षीय व्यक्ती शंकर भोनचाळ महात्मा फुलेनगर येथे राहणारा आमचा रहिवासी त्या रस्त्याने जात असताना अचानक त्या मॅनहोलमध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं माझ्या विभागासाठी ही मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। याची जिम्मेदारी मुंबई महानगरपालिकेची आहे की त्या ठिकाणी ते मॅन्युअलचं झाकण उघडं ठेवलेलं होतं। त्या ठिकाणी जे कोण वर्कर काम करत होते ते वर्करांची निष्काळजीपणा होता की त्या ठिकाणी झाकण उघडं ठेवून ते चहा पीत तिकडं साईडला उभे होते। ही जी वस्तुस्थिती कळालेली आहे ही खरी जिम्मेदारी मुंबई महानगरपालिकेची आहे। पण म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याची जिम्मेदारी आहे की या पावसाळ्यामध्ये आयुक्तांनी दिलेले आदेशाचं पालन तंतोतंत करणं हे त्यांच्याकडून झालं नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी शेख या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या जिम्मेदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे, परंतु कारवाई झाली म्हणजे त्याचा कुटुंबियावरची दुःख जे कोसळलेलं आहे ते काही कमी होणार नाही आहे। परंतु माझी आयुक्तांना विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही 30 मेपर्यंतचे आदेश दिलेले असतात, 30 मे नंतर कुठलंही एखादं मॅन्युअल उघडं असता कामा नये। तो जास्त पाऊस पडला म्हणून पाणी जाण्यासाठी उघडणं हे पण चुकीचं आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की महापुरावर चालणारा अधिकारी पण त्या गटारामध्ये गेलेला आहे, ही वस्तुस्थिती आपण पाहिलेली आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने या अधिकाऱ्यांची एक कार्यशाळा घेऊन यांना कठोर कारवाईचे आदेश देता आले पाहिजेत, दिले पाहिजेत आणि ते केले पाहिजेत। नुसते आदेश देऊन होणार नाही। या अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी कळाली पाहिजे। जो मुंबई शहरातील, महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, महाराष्ट्रातील जनता असेल, त्याचा या महायुतीवरची जो विश्वास आहे तो विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये। आणि म्हणून या ठिकाणी जरी अधिकाऱ्यांची चुकी असली तरी शासन जिम्मेदार आहे, आमच्यासारखा लोकप्रतिनिधी जिम्मेदार आहे। म्हणून लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत आणि आमच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात की तुम्ही हे काम केलं पाहिजे। आणि जर का कोण करत नसेल तर त्याला त्याची जिम्मेदारी दाखवणार माझ्यासारख्या सैनिकाचं काम आहे। आणि म्हणूनच मी आत्तापर्यंत सत्तेत आहे, मुख्यमंत्री सांगायचे, उपमुख्यमंत्री सांगायचे आपण सत्तेत आहोत, परंतु आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरछत्रपती बाळासाहेब ठाकरेंनी एक कानमंत्र दिलेला आहे। आपण सत्तेत असलो तरी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करून आणि लोकांना न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरून सैनिक म्हणून वागलं पाहिजे। आणि म्हणूनच आता सत्ता जरी आमची असली तरी यामध्ये शिवसैनिक म्हणून जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगायचे की मामा नका मारामारी करू, नका मारामारी करू, ते आपण आदेश पाळला आत्तापर्यंत। परंतु हे सर्व भावना करत असताना एक आठवण येते मनामध्ये की हिंदू हृदय सम्राट सरछत्रपती बाळासाहेब ठाकरे यांनी जे कानमंत्र दिलेला आहे की सत्ता आपली असली तरी लोकांच्या भावनांचा आदर करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे। आणि जो गेले अनेक वर्ष मी नगरसेवक असताना तो ठेकेदार असेल, त्याची चुकी झाली तर उचलन टाक त्या गटारात, टाक त्या रस्त्यामध्ये। ज्या अधिकाऱ्याची जिम्मेदारी त्या अधिकाऱ्याने ते काम करून घेतलं नसेल तर त्या अधिकाऱ्याला त्या साईडवरती घेऊन जाणं, त्याच्या कानाखाली सणकवणं आणि त्याला दाखवणं हे तुझं काम आहे। हे जे मी पूर्वी करत होतो त्यामुळे येलवाडमध्ये चांगले वचक बसलेली होती, त्या येलवाडमध्ये चांगलं काम सुरू होतं। मला वाटतं पुन्हा एकदा बाळासाहेबांचा कानमंत्र हा हृदयात घेऊन लोकांच्या हितासाठी तो राबवला पाहिजे आणि ते राबवण्याचं काम मला वाटतं सुरू करावं लागेल आणि मी ते सुरू करण्याच्या आता विचारात आहे। लवकरच खळखट्याक मतदारसंघात ते आता लवकरच काम सुरू करतोय। पण का असं किती काय झालं तरी मग तुम्ही कायदा स्वतःच्या हातात घेताय? कायदा स्वतःच्या हातात नाही आहे, कायदा स्वतःच्या हातात आहे। कायदा राबवणारे जे लोक आहेत त्यांना त्याची आठवण करून देतोय, त्यांना त्याची जाणीव करून देतोय की ही जिम्मेदारी तुमची आहे, हे तुमचं काम आहे। आणि ज्यावेळेस असं कोण करत नसेल तर जो झोपी केलेलं सोंग घेत असेल तर त्याला जागं करणं माझ्यासारख्या सैनिकाचं काम आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते मी करणार। आता तुम्हीच गोष्ट बोलताना सांगितले महापौरांच्या समोर एखादा अधिकारी पडतो आणि त्यानंतर काहीतरी चौकशी केली जाते त्या फक्त प्रकरणाची। आता तर म्हणजे माणसं गेलेत, त्यानंतर झाड काही पडलं आहे, झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे,
आणि गोष्ट म्हणजे पावसाळा तर सुरू पण नाही झाला धडा. म्हणजे आता 2 दिवस काही पाऊस पडला असेल, मुंबईची तुंबई झालेली, दरवेळेसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागच्या म्हणजे इतक्या वर्षापासून शिवसेनेचं त्या ठिकाणी म्हणजे शिवसेनेनी हाती घेतली होती या ठिकाणी महापालिका, तेव्हा देखील तीच परिस्थिती, आता देखील तीच परिस्थिती. कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे नालेसफाईसाठी. त्यानं नेमकं काय ही परिस्थिती मुंबईची अशीच राहणार आहे वर्षानुवर्ष की बदलणार आहे? कारण की 21व्या शतकात आपण जगतोय असं म्हटलं जातं, दशकात आपण जगतोय असं काय? सध्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका, आचारसंहितेचा कालावधी आणि बजेट याच्यामुळं प्रशासनाला कुठंतरी कमी वेळ मिळाला. जे नगरसेवक निवडून आले त्यांना कुठंतरी कारवाई करण्यासाठी कमी वेळ मिळाला. परंतु तरीही त्याच्यावरती आम्ही नुसतं ढकलून चालत नाही आहे. तरी आमची चुकी आहे की ते लवकर टेंडर काढून काम सुरू करायला पाहिजे होतं. चांगले ठेकेदार द्यायला पाहिजे होते. ठेकेदार पण आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी कारवाई केली, ठेकेदारांना जेलमध्ये टाकलं, अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, नुसतं निलंबित केलं नाही आहे, जेलमध्ये टाकलं. ज्यावेळेस जेलची हवा खाऊन आले त्यावेळेस त्यांना कळालं की आपण लोकांची दिशाभूल केली, आपण चोरीचं काम केलं, आपण चोऱ्या केल्या, त्यामुळे त्यांना ते भोगावं लागलं. अशा पद्धतीने आता ठेकेदार पण जागेवर आलेत, घाबरून आता चोरी करणारे ठेकेदार येत नाही आहेत. आणि म्हणून हे कुठंतरी थोडं उशीर झाल्यामुळं हे काम थांबलेलं होतं. परंतु अशा पुन्हा होणार नाही अशा पद्धतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांना सविस्तर आम्ही मुंबईतले 6 आमदार निवेदन देणार आहोत. आणि मुंबई शहरामध्ये असं होता कामा नये. मुंबई शहराची जिम्मेदारी आपली आहे, लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे, त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याची जिम्मेदारी घ्यावी. एक म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न, त्या कुटुंबाच्या काही मागण्या आहेत, त्यानुसार काही प्रशासकीय मदत त्यांना केली जाणार आहे का, किंवा इतर काही गोष्टी? मला मिळालेल्या माहितीप्रमाणे महापौरांच्या वतीने आत्ता काहीतरी 10 लाख रुपयाचा निधी त्यात देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी पत्र दिलेलं आहे की त्या शासनाच्या वतीने सुद्धा त्या दुःखित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी आणि ते मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तशा पद्धतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून त्या पद्धतीने मदत करण्यास सांगणार आहे. तुमच्या माध्यमातून काय सुचवण्यात आलं आहे का महापौरांना ह्या संपूर्ण घटनेसंदर्भात?